बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका, प्रकरण 12. रात्री 9च्या सुमारास श्रावणीनं तिची राहिलेली कागदपत्र व्हॉट्सअपने पाठवली. डीपीला सदानंदाचा फोटो. केव्हा पोचली? श्रीकांतनं इकडून मेसेज पाठवला. 2 वाजता. लगेच उत्तर आलं. यंत्रांना भावना नसतात तरी यंत्र भावना जागवतात. जेवण आटोपलं का? श्रावणी. हो. का? श्रीधर. काही नाही. आई जेवली का तेवढे एसाला पाठवा चौकशी करायला. श्रावणीनं सांगता श्रीकांत चपापला. निर्मलाबाई आल्या होत्या, त्या घेऊन गेल्या, श्रीकांत बोलला. नंतर स्क्रीन बऱ्याच वेळ तशाच प्रकाशित, पण बाकी काहीच नाही. आपण भ्रमात बळेच भावनांचं रूपांतर करतोय. श्रीकांतला चंदन अक्का वाड्यातच जेवायला बोलवी, पण तो साफ नाकारत एसास डबा घ्यायला पाठवी. रविवारी भैयासाहेब आले. त्याने दिवसा 10च्या सुमारास श्रीकांतला बोलवलं. श्रीकांत, हे योग्य नाही. अक्का जेवायला बोलावते तर तू का येत नाहीस? श्रीकांत. भैयासाहेब अजून रुळलो नाही म्हणून. श्रीकांत, तुला आता हळूहळू वाड्याची सवय लावावी लागेल. अक्काशी स्नेह वाढवावा लागेल. भैयासाहेब, त्यापेक्षा श्रीकांतची खोलीच बंद करा. याला आता इथंच राहायला सांगा. अक्का. नाही, येत जाईन मी जेवायला, पण असं एकदम. श्रीकांत, तुला हे नातं आता स्वीकारावंच लागेल. भैयासाहेब बोलले आणि श्रीकांतची नस धडकली. वाह, जेव्हा मला गरज होती तेव्हा या बाप मुलीनं मला तोडत दूर केलं आणि आता मात्र प्रेमाने जवळ उडू पाहताय. तो मनात म्हणाला, भावनांचं रूपांतर बळेच होत नसतं, ते आतून उमडायला हवं. श्रीकांत, लोक काय म्हणतील हा विचार आता सोड. अक्का व मी सांगू आम्ही हळूहळू लोकांना. भैयासाहेब, नको. उगाच अजून इतक्यात नाही तर मग केव्हा? श्रीकांत काहीच बोलला नाही. खरं तर यांनी आपण या गावात आलो तेव्हाच आपणास एकत्र राहायला लावलं असतं तर काहीच वाटलं नसतं. पण आता असं अचानक आपण यांच्यात राहिलो तर लोक काय म्हणतील हा प्रश्न आता यांच्यापेक्षा आपणास जास्त सतावतोय. कसं असतं ना, जेव्हा लोक काय म्हणतील हे आपणास कळत नव्हतं तेव्हा यांनी स्वीकारलं असतं तर. पण तेव्हा यांना भीती ती. पण आता ती भीती ते झटकतायत तर आपणास भीती की लोक काय म्हणतील. श्रीकांत, लोकांना केव्हा ना केव्हा माहीत पडेलच. त्याची भीती सोड. मौन हाच होकार देत तो निघून गेला. श्रीकांत, पुढच्या शनिवारी एखाद्या शिपायास घेत सुरगण्याला ये. क्रीडा साहित्य, पुस्तक व प्रयोग साहित्य, संगणक खरेदी करायचंय. मी निघतो आज दुपारून. भैयासाहेब बोलले. नाकारणं आणि स्वीकारणं हे वैयक्तिक पातळीवर होतच नाही. त्यात सामाजिक पातळी अलगद डकते आणि मग सुरू होते भीती. आपणास लहानपणापासून जवळच्या अशा माणसानं स्वीकारलं असं आठवतच नाही. कडकडून मिठी, छातीशी कवटाळ कुणी असं. आपण तरी कुण्या आपल्या माणसास कवेत घेतलं का? श्रीकांतला सदा नाना सिव्हिलला घेऊन गेला तो प्रसंग आठवला. दगडू व आपण दोघेच. 2च्या सुमारास शवविच्छेदन झालं आणि तोवर सर्वात आधी श्रावणीच आली. सारे येत नाहीत तोवर सदानंदास शवागारातच ठेवण्याचा निर्णय दगडून घेतलेला.
श्रावणीस घेत आत जाण्याची आपली हिंमतच होईना. दगडूच खून केली. दगडूनही मानेनच नकार दिला. रडणाऱ्या श्रावणीस घेत निघालो. तिनं पूर्ण कापडात जणू शिवलेलं व तोंडच उघडं अशा नानास पाहिलं आणि ती कोसळलीच. तिला धरत उभी केली, पण ती लगेच आकांत करत आपणास बिलगली. आकांत, आक्रोश व टाहो. तिचा आकांत जीवनात आपण कुणास असा आधार पहिल्यांदाच दिला. आपणास असा आधार कधीच मिळाला नाही. आपल्या माणसाची अशी मिठी, असा भाव, यासाठी आपण आसुसलेलोच. आणि हे भैयासाहेब व ही अक्का आपणास आता गोंजारू पाहते. खरंच मायेचा आधार देत आहेत का? अंधारात आवाज आला. येसा आला जावा. येसा, जेवण. सांगळे सर दगडू सरांकडे गेलो होतो. त्याने तिथंच जेवू घातलं. तुमचं आटोपलं का? हो. त्या दिवशी श्रावणीनं हे असंच विचारलं होतं. जेवण आटोपलं का? भाव वेगळा, पण दर्शवल्यानंतर वेगळा. विमलाईला मध्ये आणत तिलाही मनातून वाटत असावं की आपण ही विचारावं, पण आपण विचारलंच नाही. ज्याला प्रेम मिळत नाही तो दुसऱ्यास काय देईल? आपणास आधार प्रेम मिळालं नाही म्हणून आपणात ही जाणीव असावी. हीच बाब श्रावणीची असावी. तिलाही आईचं प्रेम मिळालं नाही म्हणून ती अशी तापट असल्यागत वागत असावी की कोणीतरी स्वतःहून करावं असा अभिप्रेत असावं तिला. येसा, येतोस का सोबत? फिरून येऊ. श्रीकांत बाहेर निघाला. रात्रीचे छापरा वेगळंच भासत होतं. प्रत्येक गावाचा खुमार वेगळा. त्यात ऋतू परत्वे खुमारीतली वेगळीच रग. दिवसा अलग रग तर रात्री अलग धग. मारुतीच्या देवळाकडून श्रीकांत गुरव आळीतून निघाले. समाज उतरंडी म्हणा की चढण, पण त्यानं गावाचा सांस्कृतिक परिपोष होतो. गावातील मंदिरांच्या पूजेचा मान या आळीकडेच. या आळीतलं पिंपळाचं झाड आलं. झाडातून चांदणं झिरपत होतं. अंधार सावली चंद्री प्रभा वेगळीच राळी भरत होती. पाय बोळा बोळांतून पारधी वस्तीकडेच का वळत आहेत. परहा, तट, कोळीवाडा, तापीकडं. श्रीकांतचं असं एकटं फिरणं योग्य नाही. का फुकाच? उतरणीवर चंद्र उतरत होता. चांदणं थंडीत अडकत अडकत जणू मस्त उलसत होतं. भावनांचं उलसणं, विलसणं ही असंच हवं. चंद्र डागाळलेला, पण तरी चांदणं आरसपाणी शुभ्र रचत. आपलंही असंच का? मूळ डागाळलेलं, पण भाव शुभ्र रचत. आपणास कुसुंबी रंग आवडतो. कुसुंबी रंगाची साडी आणि कुसुंबी रंगाची साडी लिहिलेली ती श्रावण प्रभा. श्रीकांत, मन दडवू नको. शिराची वाराखडी दडवतोय तू. माणूस जे दडवतो ते लोक आधी हुडकतात. दगडून बरोबर हुडकलं. श्रावणीनंही आपण दिलेली पोहोच व तिच्यावरील आपला नंबर पाठ करून हे दडवला होता. पण तिच्या बोलण्यातून ते उघड झालंच होतं. आणखी असंच काहीतरी ती दडवते. आपणही तसंच. माणूस आयुष्यभर किती किती दडवत येतोय. आठवणी, अपमान, प्रेम, सल, ढवणढाय किती किती. दडवण्यातच आयुष्य दडत जातं. पण कसोशीनं जे दडवतो ते आपसूक उघडं पडतं आणि मग माणूस उघडा पडतो. दगा दादानं या तापीकाठच्या साऱ्या गावाच्या म्हशी आणायला हव्या होत्या. मोकळ्या उतरणीवर इथंच दुधाच्या धारा काढल्या असत्या आणि मग इथंच दूध दिलं असतं. आले असते लोक मस्त दुधाचा डबा घेत दूध घ्यायला. सांगळे सर, बाराखडी नंतर आधी डबा आणा आणि दूध घ्या. दगा दादा ओरडतोय. आपण मात्र उतरणीवरून छापऱ्याकडे पाहतोय. आपणास छापऱ्यात ठाव मिळतोय. आपलं मूळ इथंच, पण श्रावणीचं मूळ तुटलं. तिचा छापऱ्याचा ठाव सुटला.
मतदार यादीतलं नाव दुरुस्त होऊनही दगडून बाराखडी जुळवूनही विझवून चुली एक तांडा माळरानावर एक चूल पेटवतोय तर त्याच वेळी एक तांडा चुली विझवत निघालाय. मुळास मूळ का मिळत नाही? सर, आता तुमच्या एकट्यासाठी नाव नाही टाकणार मी. श्रीकांत थेट नावेवर चढताच भाईला बुड्ढानं बजावलं. श्रीकांत भानावर आला. बाप्पा, छापरीकडून एक जण येणार होते, आले का? श्रीकांत सूद सांभाळत सावरू लागला. नाही, नवीन तर कोणीच नाही. गावातले 4 होते ते तर गेलेलं केव्हाच. ठीक आहे, परत तुम्ही कदाचित उद्या येतील. श्रीकांत परतत डगर चढू लागला. भाईला बुड्ढा पाहतच राहिला, अचंबित होत. श्रीकांत पुन्हा चांदणपुऱ्यात हरवून बसला. सर, गोकुळनं श्रावणीस मुद्दाम नकार दिला. निमाही म्हणून गोकुळशी तयार झाली. त्यांनी तुमचा विचार केला, पण तुम्ही का अडून बसलात? दगडू विचारत होता. पण दगडू, तुला माहित नाही, मला माझे स्वीकारत नाही तर श्रावणी स्वीकारेल का? हे मी दगडूच कसं सांगू? डगर, तट, पुन्हा परतीचा प्रवास. कुत्री जोरात भुंकत होती. मारुतीचं देऊळ आलं. मारुती जणू श्रीकांतकडे पाहत शेंद्री हसत होता की डोचत होता. गोपाल शेठचा वाडा, लिंबाची झाडं, सावल्या गच्च एकमेकात अडकलेल्या, मुळात मूळ घट्ट, किती एकी असल्यागत. लाज नाही वाटत? श्रीकांत शहारला. म्हणूनच हिंमत होत नाही. येसा डाराडूर, याचंही बाकी लग्न, बिचाऱ्यांना असंच सोडलेली. म्हणून सुखी. आज मोठी घातक, ती नसली की माणूस सुखी. रूममध्ये टेबलावर मोबाईल पडलेला. त्यानं उचलला. 5-6 मेसेज डिलीट. त्यानं फक्त क्वेश्चन सेंडवलं. बऱ्याच वेळाने उत्तर काही नाही. तरी श्रीकांत, एक विचारायचं होतं. श्रावणी काय? काहीच उत्तर नाही. त्यानंही मोबाईल ठेवला व तो कपडे बदलवत झोपू लागला. पुन्हा ट्यून वाजली. तो अधीरतेने मोबाईल पाहू लागला. काहीच नाही. श्रीकांतनं मोबाईल बाजूला ठेवला. एक विचारायचं होतं. यात किती अमर्याद व्याप्तीस अवकाश सामावलंय. 3 शब्दात किती ताकद. नेमकं काय विचारायचं? कोणताही विषय असू शकतो. धर्म, राजकारण, समाजकारण, अगदी जारण मारण, रतल, भविष्य, कोणताही. शोधा शोधा. एकच विचारायचं, पण काय? मेंदूत किडा भुंगा वळवळत राहतो, फिरत राहतो. विचारणारा बिनधास्त घोरत पडला तरी हा जीव तिथंच अडकलेला. काय असेल? भावनांचं रूपांतर अजब. शनिवारी दगडूस घेत श्रीकांत सुरगण्याला निघाला. तिथून रविवारी सकाळीच भैयासाहेबांसोबत नाशिक. दिवसभर क्रीडा साहित्य, पुस्तकं, प्रयोग साहित्य, संगीत संच खरेदी केला. सर्व सामानाचे डाक ट्रान्सपोर्टला टाकले. श्रीकांत, त्या सदाच्या पोरीचा प्रस्ताव परत आलाय. फायलीवर काही सह्या व काही कागद बाकी. तेवढं तिला भेटून अपूर्णता पुरी कर व फाईल उद्याच्या उद्या माझ्याकडे पाठव. भैयासाहेब. दगडू व मी जातो, श्रीकांत म्हणाला. दगडू माझ्यासोबत सुरगण्याला येतोय, तूच जा फक्त. भैयासाहेब दगडूच घेत निघून गेले. श्रीकांत थरथरला. आता रात्री असं तिला एकटं भेटणं कितीही हुरहुर असली तरी योग्य वाटेना. समाजभान, वागण्याचं भान असणं माणसाचं चारित्र्य सांगतं. नाईलाजानं श्रीकांतनं श्रावणीस कॉल केला. श्रावणी? बोला सर. श्रावणी,
एक सांगायचं होतं, अगदी तसंच अवकाश व्याप्तीचं सांगणं. बोला सर. नाशिकला आलोय. काय सांगता, कुठे आहात? तुला जमेल का शालिमारला यायला? श्रीकांत बोलला. ठरवलं तर इथून द्वारका दूर नाही. श्रावणीच्या बोलण्यातील ओल जाणवली. ठीक आहे, मी लोकेशन पाठवते. तिकडे चेहऱ्यावर नक्कीच घडीचं चांदणं खुललं असावं हे त्याच्या लक्षात आलं. तो निघाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.